कपिल दादा जसं म्हणतात तसं की बाबा महिलांच्या प्रो आपण होतो, तर हे विधेयक आम्ही मंजूरच होऊ देणार नाही असं न म्हणता यातल्या टेक्निकली डिलिमिटेशनशी जे तुम्ही संलग्न केलेलं आहे हे आम्हाला नको असं स्पेसिफिकली यायला पाहिजे होतं. म्हणजे बीजेपीला जे आता वर्षातही करत आहेत असं नॅरेटिव्ह सेट करणं शक्य झालं नसतं. कारण काँग्रेस ही महिला विरोधी नाही आहे हे मी अनुभवते आहे. 33% स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं माननीय शरद पवारांनी दिलं आणि सोनिया गांधींनी ते 50% करण्याला मदत केली. तेव्हा आमचं आघाडीचं सरकार होतं. हे मला एक प्रश्न. दुसरा वर्षातही ना प्रश्न आहे माझा की आपल्या देशात असं वातावरण आहे का. माझा प्रश्न आहे मागची 12 वर्ष झाले देश कोण चालवतोय. 21 राज्यांमध्ये आपल्या भारतामध्ये, नुसतं महाराष्ट्रापुरता मी बोलत नाही, त्या बरोबर बोलल्या की कुठे ना कुठे काही ना काही निवडणुका चालत असतात. आपल्या संपूर्ण भारतामध्ये 21 राज्यांमध्ये बीजेपीचं राज्य आहे. त्यातल्या 7 राज्यांमध्ये काय एका राज्यात तरी महिला मुख्यमंत्री आहे का. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट की 2015 मध्ये जेव्हा यांचं संपूर्ण बहुमत होतं तेव्हा यांनी हे बिल का नाही बरं पास केलं. 96 मध्ये मुखर्जी, श्रीमती मुखर्जी यांनी या महिला बिलाची पहिली वाच्यता केली. बरोबर. आज त्याला बरोबर 30 वर्ष झाले. 30 वर्षातली 18 वर्ष आघाडीचं राज्य होतं, बीजेपीचं नव्हतं. आय डू ऍग्री. बट या 12 वर्ष झाले बीजेपीचं राज्य आहे. यामध्ये म्हणजे कसं झालंय ते मी आज दुपारीच कुठल्या तरी एक पत्रकारांनी माझा बाईट नेला संध्याकाळच्या वेळेला, तर त्यांना मी सांगितलं हे कसं आहे बीजेपीचं. मी तुम्हाला जेव घालतो पण जिथे ताट ठेवलाय ते तुम्हाला आणावं लागेल आणि जिथे ताट ठेवलाय तिथे एक कुत्रा आहे बरं का, लक्ष ठेवा, त्याची गोष्ट तुम्हाला करावी लागेल. मी तुम्हाला जीव घालतो पण आमच्याकडे वाटी नाही बरं का, बरोबर जेवून घ्यावं लागेल तुमचं. हे डिलिमिटेशन, हे सेन्सर, ह्या ज्या अटी घातल्या ह्या काय गरज आहे. टेक्निकली देर इज नथिंग इन दॅट. आणि कपिल एक गोष्ट बरोबर बोलले की खरंच आमच्या ओबीसी, एससी, एसटी ह्या महिला किती आहेत हे माहितच नाही. 2011चा सेन्सस आपण घेतोय तर आज आपण त्या महिलांवर तो अन्याय करत नाही आहे का. अमोल कोल्हे आमचे माननीय खासदार फार सुंदर बोलले. जर त्यांचा विरोध असता तर असं बोलले असते का की हे महिला विधेयक हे आम्ही महिलांवर उपकार करत नाहीये, त्या मातृशक्तीचे आम्ही उपकाराची परतफेड करतोय. म्हणजे विरोध आहे का. विरोध नाही आहे विरोधकांचा.